भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट आज पाहायला मिळाला। भाजपामधून बंडखोरी करून आलेले उमेदवार नारायण चौधरी हे काँग्रेस, शरद पवार गट आणि भाजपच्या 6 नगरसेवकांच्या पाठिंब्यानं महापौरपदी विराजमान झाले आहेत। त्यामुळे शेवटच्या क्षणी भाजपला दणका देत काँग्रेसनं मोठी खेळी केल्याचं बोललं जात आहे। भिवंडीत नेमकं घडलं काय याबद्दल सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। भिवंडीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा शेवटचा अंक आज महापौर पदाच्या निवडणुकीनिमित्त पाहायला मिळाला। महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या नारायण चौधरी यांना भाजपने डावलून ऐनवेळी स्नेहा पाटील यांना महापौर पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती। त्यामुळे नाराज झालेल्या नारायण चौधरी यांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्या 6 समर्थक नगरसेवकांसह काँग्रेस सोबत हात मिळवणी केली। भाजपचे एकूण 6 नगरसेवक नारायण चौधरी यांच्या सोबत आल्यामुळे त्यांच्यासह काँग्रेसचे 30 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12 अशी एकूण 48 मतं चौधरी यांना मिळाली। यावेळी नारायण चौधरी यांनी 2 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी एक अर्ज त्यांनी मागे घेतला। त्यांच्यासह तारिक मोमीन, जावेद दळवी, सुचिता म्हात्रे, बाळाराम चौधरी, मयुरेश पाटील आणि प्रतिभा पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली। यानंतर कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील, भाजपच्या स्नेहा पाटील आणि नारायण चौधरी यांच्यात तिरंगी लढत झाली। अखेरच्या टप्प्यात विलास पाटील यांना 25 मतं मिळाली, भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 मतं आणि नारायण चौधरी यांना 48 मतं मिळाली। मतदानात भाजपमधील फूट निर्णायक ठरली आणि नारायण चौधरी यांनी महापौरपदी विजय मिळवला, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेदवार तारिक मोमीन हे बहुमतानं विजयी झाले आहेत। पीठासीन अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली। दरम्यान भिवंडीतील या सगळ्या राजकीय घडामोडी संदर्भात भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आता यावर प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलंय। भिवंडीत बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई होणार असल्याचे संकेत रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत। पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांवर पक्ष कारवाई करेल असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिलाय। सर्वप्रथम मी माझ्या भिवंडीच्या सर्व जनतेचा धन्यवाद देतो की मला एवढा मोठा पद तुम्ही दिला, त्याचा मी स्वीकार केला। आज मी खूप खूप धन्यवाद करतो। तुमच्यावरती कारवाई होणार नाही, जे कुठलेले आहेत नगरसेवक त्यांच्यावरती कारवाई होणार म्हणून असं काही नाहीये। आता मला फक्त आज तुम्ही त्यांना अभिनंदन करा, आभार मानू विषय नाहीच येतो। तुम्हाला डेव्हलपमेंट वर बोला। मी या शहराचा महापौर झालेलो आहे। आता मिरची मसाला नकोय, डेव्हलपमेंटचा 48 मतं पडलेली आहेत। विश्वास होता तुम्हाला? 48 मतं पडली, तुम्हाला विश्वास होता का पडणार म्हणून एवढी? देव तारी त्याला कोण मारी बस। परंतु रवींद्र चव्हाणांनी जे वक्तव्य केलंय तुमच्यावरती कारवाईचं, त्यावरती काय सांगाल? आम्हाला नाही कल्पना। परंतु पक्ष व्हीप उल्लंघन केलंय तुम्ही, व्हीप उल्लंघन केलंय तुम्ही, व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे। एक नक्की आहे, हा सेक्युलर फ्रंटचा विजय आहे, खास करून भिवंडीच्या जनतेचा विजय आहे। आणि याच्यासाठी रईस शेख साहेब आहेत आमदार, यांनी खूप मेहनत घेतली, त्यांचा देखील विजय आहे। सगळ्यांची आभार। रवींद्र चव्हाणांनी व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे, त्यांच्यावरती कारवाई होणार नारायण चौधरींवरती अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे, काय सांगाल? बघा, ती बाईट मी बघितली नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर बोलणं उचित नाही। भाजपने व्हीप जारी केलेला, तो उल्लंघन केला नारायण चौधरी आणि त्यांच्या 6 नगरसेवकांनी। अजून न्यूज ऐकली नाही। विकास कसा केला नाही? आपण झालेली आहे, अनेक प्रश्न आहेत, त्यामध्ये विजेचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, हे एवढंच सगळ्यांना सोच बदलो, भिवंडी बदलेल। परंतु तुम्ही भाजपला, बलाढ्य भाजपला तुम्ही आता बाजूला ठेवलेलं या भिवंडीमध्ये 22 नगरसेवक असताना देखील आम्ही कोणाला बाजूला ठेवलं नाही, आम्ही सोबत घेतले। आम्ही तोडणारे लोक नाही, आम्ही जोडणारे आहोत।